आजच्या या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होणारे प्रतिनिधी कोण आहेत, कोण मान्यवर आहेत, त्यांचा परिचय आपल्याला करून देतो। आपल्यासोबत पालक प्रतिनिधी म्हणून अर्चना देशपांडे जोडले गेलेले आहेत। पीए सोसायटीचे संचालक गजाननराव एकबोटे पुण्याहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी आहेत। मुंबईमध्ये माझ्यासोबत दोन मान्यवर आहेत, त्यांचाही परिचय आपल्याला करून देतो। माझ्यासोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये प्रवक्ता आहेत काँग्रेसचे अरुण सावंत आणि राजकीय विश्लेषक म्हणून आपल्यासोबत आहेत संजय ठाकूर। सर्व मान्यवरांचं या चर्चेमध्ये आपण स्वागत करूयात। मला पहिला प्रश्न स्वाभाविकरित्या पालकांना विचारायचा आहे आणि त्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या पालकांची आजच्या स्थितीतली मनोभूमिका काय आहे ते आपण सगळेजण ऐकून घेऊ। त्या निमित्ताने अर्चना देशपांडे यांना मला विचारायचं आहे। अर्चनाजी, तुमच्या भागात शाळा सुरू होण्याची शक्यता आहे। तुम्ही नागपूरमधून आता आमच्याशी जोडल्या गेलेल्या आहात। या क्षणाला तुम्ही स्वतःच्या पाल्याला शाळेत पाठवायची तयारी केली आहे का? तुमचं मन सांगतंय का की तुमचा पाल्य शाळेत गेला तर तो सुरक्षित असेल? मी तर हेच म्हणणार आहे की हल्लीच्या परिस्थितीमध्ये कमीत कमी पहिले ते 8वी या वयोगटातल्या मुलांना तर नागपूरचे जे पॅरेंट्स आहेत ते तर अजिबात पाठवायला तयार नाहीये। खूप क्वचित आहेत, एक 40-30% ज्यांनी विचार केलाय की नाही मुलं शाळेत जायला पाहिजे, पण एक 60% पालकांचा हा विचार आहे की सध्या नागपुरात जी परिस्थिती परत कोरोनाची सुरू झालेली आहे, ज्यावरती तर म्हणजे राज्य सरकारचं लक्ष नाहीच आहे, तर काय मुलं शाळेत गेल्यानंतर त्या परिस्थितीला हे लोक कंट्रोल करू शकतील का? अगदी हाच कमी अधिक प्रमाणात राज्यभरातल्या पालकांचा सूर आहे। आपण काही वेळापूर्वी आमच्या बातमीच्या माध्यमातूनही राज्यभरातल्या पालकांचं मत काय आहे ते जाणून घेतलं। एकदा त्या निमित्तानं पुढे जाऊन हेरंब कुलकर्णींना विचारूयात। हेरंब कुलकर्णी आपल्या सोबत ऑनलाईन पद्धतीने जोडले गेलेले आहेत, आपल्याला ते दिसतीलच चर्चा करताना। हेरंबजी, महाराष्ट्रात एकूणात पालकांची स्थिती आणि मानसिकता अशी आहे की पालकाला काही पाठवायचं नाही आपल्या पाल्याला शाळेमध्ये, कारण तो घाबरलाय। जरी असं सांगितलं जात असलं की पाल्यांची म्हणजे लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती अतिशय चांगली असते, सर्वसाधारणपणे मुलांना कोरोना होण्याचं प्रमाण आता शाळा जिथे सुरू झाल्या तिथे दिसलं नाही, उलट शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना होण्याची प्रमाण म्हणजे उदाहरणं समोर आली। अशा स्थितीमध्ये सर्वसाधारणपणे महाराष्ट्रातली पालकांची मानसिकता ही शाळेत मुलाला न पाठवण्याची असण्यामागचं खरं कारण काय? तुमचं निरीक्षण काय? हेरंब कुलकर्णी। बरोबर आहे, अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना पण संसर्ग झालेला आहे। म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये 262 शिक्षक आणि 160 विद्यार्थ्यांना लागण झाली। मिझोराम मध्ये मध्यंतरी 8 विद्यार्थ्यांना लागण झाल्यानंतर मिझोराम सरकारने शाळा बंद करायचा निर्णय घेतला। किंवा कालची आपण न्यूयॉर्कची बातमी पाहिली असेल की अमेरिकेमध्ये विद्यार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणावर संसर्ग सुरू झाल्यामुळे न्यूयॉर्कच्या महापौरांनी पूर्ण न्यूयॉर्क शहरातल्या शाळा बंद करायचा निर्णय घेतला। त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रतिकार शक्ती ही सुद्धा अंधश्रद्धा ठरते आहे की काय असाही प्रश्न आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की महानगरातली जी स्थिती आहे किंवा मोठ्या शहरातली जी स्थिती आहे ही आपल्या कोणाच्याच कंट्रोलमध्ये नाहीये। याचं कारण असं की मुलं खूप लांबून प्रवास करतात, त्यांना बसेसमधून किंवा रिक्षामधून यावं लागतं आणि अशा स्थितीमध्ये बाह्य परिस्थितीवर नियंत्रण नसल्यामुळं किंवा शाळेमध्ये किंवा वर्गामध्ये सॅनिटाईज करून काही फार फरक पडेल असं पालकांना वाटत नाही। आणि दूरदर्शनच्या या सगळ्या चॅनल्स मधून सारे अपडेट, अगदी परदेशातल्या वेगवेगळ्या लाटा, दुसरी लाट हे सर्व पालक बघत असल्यामुळं पालकांच्या मनामध्ये भीती असणं अगदी स्वाभाविक आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की शासनानं पालकांच्या मनामधला संभ्रम दूर करण्यासाठी, जसं आपण मागच्या कार्यक्रमात चर्चा केली होती की लोकप्रतिनिधींनी याच्यामध्ये रोल घेऊन पालकांशी बोलायची गरज आहे। एसओपी फक्त तुम्ही देऊन प्रश्न सुटणार नाही, तर पालकांचं मन जाणून घेणं, कारण खरा मुद्दा तो आहे। याचं कारण असं की ज्या राज्यामध्ये शाळा सुरू झाल्या, विशेषतः बिहार, मध्य प्रदेश, इथले जे जमिनी रिपोर्ट येत आहेत त्याची 20% आसपास फक्त उपस्थिती वर्गांमध्ये आहे। अगदी हेरंब कुलकर्णीजी, या निमित्तानं एक चर्चेतला पुढचा मुद्दा असा येतो की राज्य सरकारकडून शाळा सुरू करण्याच्यासाठी जी तारीख देण्यात आलेली होती 23 तारीख, त्याच्या आधी पालकांशी बोलण्याचा प्रयत्न केला गेला। अनेक ठिकाणी अनेक शाळांमधून आपापल्या पद्धतीनं पालक शिक्षक संवादाचे कार्यक्रम झाले आणि त्या पालक शिक्षक संवादाच्या कार्यक्रमामध्ये पालकांच्याकडून स्पष्टपणे नकार घंटा समोर आली, बहुसंख्याक पालकांकडून। मला एक पटकन प्रश्न अर्चना देशपांडेंना विचारायचा। अर्चना देशपांडे, तुम्हाला असं वाटतं की पालकांशी संवाद करायला उशीर झाला, पालकांशी संवाद वेळेआधीच हवा होता करायला आणि तो करत असताना पालकांना धीर देण्याची गरज होती, तसं कुठेही घडलं नाही, कुठला लोकप्रतिनिधी त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही,
तुमची शाळा तुमची जबाबदारी, तुमची पोरं तुमची जबाबदारी, अशीच भूमिका दिसतीये का? अगदी बरोबर, तीच भूमिका आहे. शाळेला फक्त पैसा, राज्य सरकारला पैसा, राज्य सरकारचेच पॉलिटिशियन लोकांच्या शाळा, त्याच्यामुळे यांना आता जो फंड मिळायला पाहिजे होता फीजचा, यांना फीजचा मिळत नाहीये आणि त्यामुळे आता हे लोक शाळा सुरू करण्यासाठी घाई करतात आहे. यांना लहान मुलांच्या फ्युचरचं काही भवितव्य नाहीये, यांना फक्त पैसा. आणि या जसं तुम्ही म्हटलंय की ज्याप्रमाणे की कुठल्या प्रतिनिधीशी यांनी संवाद साधलेला आहे का, अजिबात नाही. प्रतिनिधी तर काय, कुठल्याही पालकांचं ऑनलाईन मीटिंग घेऊन या लोकांनी कुठल्याही प्रकारचा संवाद साधलेला नाही. म्हणजे हल्ली आमच्या नागपुरात तर हा कुठलाच प्रकार झालेला नाहीये. बरं, या निमित्तानं एकदा आपण चर्चेला थोडं पुढे नेऊ. माझ्यासोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये राजकीय विश्लेषक संजय ठाकुर आहेत, त्यांच्यासाठी माझा असा प्रश्न है, संजय जी, आपको लगता नहीं है कि सरकार को बतौर सरकार सामने आकर सीधे अभिभावकों से संवाद करने की जरूरत थी, उनका ढाढ़स बढ़ाने की जरूरत थी? नहीं, बिल्कुल जरूरत थी, लेकिन यहां तकलीफ ये है प्रसाद जी कि सरकार के जो मुखिया हैं वो खुद ही अपने आप में कैद हैं. कौन आगे आएगा, कौन ये इनिशिएटिव लेगा? जब आपके सर्वोत्तम शिखर पे सत्ता में बैठे हुए सत्ताधीश जब वो खुद अपने आप को एक आवरण में बंद करके रखते हैं, तो फिर पॉलिसी पैरालाइसिस पूरी तरह से जब महाराष्ट्र में करके रखा है, तो ये सब काम कौन करेगा? और सच कहा, जैसे अर्चना ताई ने अभी कहा है कि इनको सिर्फ पैसे से मतलब है. कोविड का प्रॉब्लम होगा, वहां कॉन्ट्रैक्ट किसको दें, कितने का कॉन्ट्रैक्ट दें, बढ़ा दें, ये सिर्फ पैसे के लिए सरकार चल रही है और लूट मची हुई है. इनको किसी की पड़ी नहीं हुई है, महाराष्ट्र की जनता की नहीं पड़ी हुई है, लोगों की नहीं पड़ी हुई है, छोटे बच्चों की नहीं पड़ी हुई है. क्या अपेक्षा की जाए इस सरकार से, जिस सरकार में पूरी तरह से पॉलिसी पैरालिसिस है? उस सरकार से कोई जनता महाराष्ट्र की उम्मीद क्या करे? जी, अरुण सावंत याचं उत्तर अपेक्षित करतो. ज्याप्रमाणे आता हे राजकीय विश्लेषक आपण म्हणालात संजय ठाकूर इथे येऊन बसलेत, हे सर्वप्रथम मला हा प्रश्न पडला, हे राजकीय विश्लेषक आहेत की भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते म्हणून इथे आलेत? हा माझ्या समोरचा प्रश्न आहे. नाही सावंत साहेब, आपल्याकडे वेगळे राजकीय म्हणजे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आहेत, त्यांना त्या पद्धतीने राजकीय विश्लेषण करावं असं वाटतंय परिस्थिती. हरकत नाही, करू देत, परंतु त्यांनी आपला रोल विसरू नये. फक्त आणि फक्त सरकारवरती आरोप केले म्हणजे झालं असं नसतं. आपल्याला जनतेसमोर सत्य परिस्थिती, आजच्या परिस्थितीत काय आहे हे मांडता आली पाहिजे. आणि सत्य परिस्थिती आज एवढ्या उत्तमरित्या या सरकारने एसओपी द्वारे वेगवेगळ्या शिष्टमंडळांशी मीटिंग घेऊन आजपर्यंत 1 पासून 8 पर्यंत परिपत्रक निघाली, एसओपी निघाल्या. पहिल्या परिपत्रकापासून म्हणजेच पहिल्या एसओपी पासून सरकारने अतिशय उत्तमरित्या शाळेंचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे पालक या सर्वांशी सुरुवातीपासूनच विचार विनिमय केलाय आणि एसओपी बनवलेले आहेत. आता शेवटची जी एसओपी बनवली गेली त्यावेळेस सुद्धा सरकारने या सर्वांशी विचार विनिमय केला, शाळा सुरू करायच्या आहेत की नाही आहेत, शाळा सुरू जर करायच्या झाल्या तर कशा करायच्या, शिक्षण चालू ठेवायचंय आपल्याला की शाळा उघडायच्या आहेत, या सर्व गोष्टींचा अतिशय सविस्तरपणे अभ्यास केला गेला. आणि त्यानंतरच सरकारने हे परिपत्रक काढलं आणि अतिशय सुंदर सर्वांच्या हिताला जपणारी अशी एक त्यांनी परिपत्रक काढलं आणि एसओपी बनवून शाळा सुरू करायचा निर्णय घेतला गेलेला आहे. सावंत साहेब, आपल्या उत्तरातून असं लक्षात येतंय की सरकारकडे प्रत्येक गोष्टीचा उतारा म्हणजे एसओपी आहे, आपल्यासोबत संस्थाचालक आहेत. हे पहा, कालपर्यंत आपणच आणि भारतीय जनता पार्टीचे काही प्रवक्ते, मी स्वतः चॅनेलवरती यायचो तेव्हा एसओपी कुठे आहे, एसओपी कुठे आहे याकरता भांडत होते. आणि आज जेव्हा सरकारने वेळेच्या अगोदर एसओपी दिली तर तुम्ही म्हणता की एसओपी दिली हेच उत्तर आहे का? म्हणजे दुटप्पी भूमिका. बरोबर. भारतीय जनता पक्षाचा प्रश्न होता म्हणून त्यांचा आक्षेप होता आणि तुम्हाला एसओपी द्यायचा होता. आजचा डिबेट पालकांचा बद्दल आणि त्यांचे मुलांबाळांबद्दल होती, संजय ठाकूरांबद्दल नव्हती. बरोबर आहे. तुम्ही सुरुवातच केली आहे संजय ठाकूरांचा म्हणून तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पक्षाने एखादा एसओपी मागितली तुमच्याशी म्हणून काही विचार न करता भारतीय जनता पक्षाने मागणी केली आहे म्हणून काहीतरी द्यायचं म्हणून एक एसओपी दिलाय, असं आहे का?
मला तोच मुद्दा पुढे न्यायचा आहे आणि अरुण सावंत यांनी आपल्या विवेचनामध्ये सांगितलं की एसओपी दिली आहे सरकारने, सगळ्यांशी चर्चा करून दिलेली आहे. अर्चना देशपांडे, मी आपली भूमिका ऐकतो. भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या प्रेरणा होनराव आपल्या सोबत आहेत, त्यांचा संपर्क तुटतोय म्हणून फक्त आता मी येता त्यांना चर्चेत सहभागी करत नाहीये. पण एक प्रश्न गजाननराव एकबोटेंना विचारायचा आहे. गजाननराव, सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते म्हणतात की होय, आमच्याकडे एसओपी तयार आहेत, प्रत्येक वेळेला एसओपी तयार करताना सर्व संबंधित घटकांना विश्वासात घेतलं गेलं. तुम्हाला किती वेळा प्रश्न विचारले गेले? तुमची मॉडर्न हायस्कूल ही शाळा पुण्यातली एक अत्यंत प्रतिथयश शाळा आहे आणि मॉडर्नच्या माध्यमातून महाविद्यालयाचं कामकाजही चालतं. या सर्व घटकांना विश्वासात घेण्याचं काम किती वेळा झालं? गजाननराव एकबोटे, आपल्यासाठी प्रश्न आहे. प्रथमतः मी आपल्या चॅनलचे आभार मानतो. एक चांगल्या विषयावर चर्चा आपण केलेली आहे. मला आतापर्यंत शासनाच्या कुठल्याही प्रतिनिधीने एकदाही विचारलं नाही या संदर्भामध्ये. आणि हे एसओपी जे काढलेलं आहे, एसओपीचा काळ आणि आता जी बदलती परिस्थिती आहे याच्यामध्ये खूप अंतर पडलेलं आहे. कारण एसओपी जेव्हा काढली तेव्हा कोरोना हा थोडा कमी कमी होत होता, पण गेले 4-5 दिवसामध्ये आपण पाहतोय की दुसरी लाट निर्माण होती की काय अशी शंका निर्माण झालेली आहे. म्हणून त्या पूर्वीच्या एसओपीचा काही उपयोग नाही आहे आणि म्हणून आपल्याला काहीतरी नवीन धोरणात्मक निर्णय ताबडतोब घ्यायला पाहिजे आहे. पालकांच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा चिंतेचा विषय आहे, अगदी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून हा चिंतेचा विषय आहे. आणि संस्थाचालक मी असलो तरी मी स्वतः प्राध्यापक आहे. पुण्याच्या बीजे मेडिकल कॉलेजमध्ये मी प्रोफेसर ऑफ सर्जरी म्हणून काम करतो, म्हणजे शिक्षक आहे आणि संस्थाचालकही आहे. तर या परिस्थितीमध्ये आपल्याला ताबडतोब वेगळा विचार करून अगदी नवीन मला आपल्याला मला या धोरणात्मक निमित्तानं निर्णय मग एक घ्यावा आणखी लागेल. प्रश्न आपल्यालाच गजाननराव विचारायचा आहे. 2 तपशील या निमित्तानं देऊ इच्छितो. पहिला, सरासरी 40 रुग्ण दररोज मृत्यू पावतात. अर्थात कोरोना बळींची संख्या दिवसाला 40नी सरासरी वाढायला लागलेली आहे. ही गेल्या 3 दिवसातली आकडेवारी आहे. गेल्या 2 दिवसामध्ये 5000 किमान रुग्ण सापडायला लागलेले आहेत. म्हणजे आपण एकेकाळी म्हणता येणार नाही, कारण खूप मोठा कालावधी नाहीये. अगदी गेल्या आठवड्याभरामध्ये 2500 दर दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येपर्यंत पोहोचलो होतो. आता संख्या 5000च्या वर जातीये. अशा स्थितीमध्ये आणि ज्यात महाराष्ट्रामध्ये पुणे आणि मुंबई सारखी शहरं सर्वाधिक घनतेची शहरं आहेत, तिथे मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग पुन्हा येऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात असताना एसओपीत तुम्हाला संस्थाचालक म्हणून काय बदल अपेक्षित आहेत? एसओपी मध्ये बदल आता असा आवश्यक आहे की 1 महिना शाळा आणि महाविद्यालय सुरूच करू नका असं पहिलं धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल. त्याचं कारण असं की पुण्यामध्ये आज कालच 500 रुग्ण जवळपास नवीन आढळलेले आहेत आणि दररोज संख्या वाढतीये आणि पॉझिटिव्हिटी रेट जो त्याला म्हणतो आपण तो 18% गेलेला आहे, जो 14% होता, 13% होता. म्हणजे प्रचंड प्रमाणात भराभर या कोरोनाच्या संसर्गामध्ये वाढ होतीये. आणि दुसरी गोष्ट अशी की ही जी आपल्या ज्या शाळा आहेत त्याची 2 पद्धतीने आपल्याला विभागणी करावी लागेल. एक आपल्या या मराठी अनुदानित शाळा, कॉर्पोरेशनच्या शाळा, जिल्हा परिषदांच्या शाळा आणि इंग्लिश मिडियम शाळा की जिथं थोडं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असतं. परंतु आम्ही असं पाहिलं शास्त्रीय वैद्यकीय दृष्टिकोनातून सुद्धा कोरोनाचा संपर्क नेमका होतून कुठून या टॉयलेट्समधून आणि वॉशरूम्समधून होतो. आणि इतकी तुटपुंजी फॅसिलिटीज या अनुदानित मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये आहे. त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर वर्षानुवर्ष इम्प्रूव्हमेंट झालेलं नाहीये आणि तिथं 500 मुलं एका शाळेत एका वेळेला येणार आणि ती त्या ठिकाणी शिक्षण घेणार आणि कमी वॉशरूम्स, त्यांचं सॅनिटायझेशन झालेलं नाही, दररोज ते साफसफाईचा खर्च कोण करणार, ही सगळी परिस्थिती. आणि बाहेर रुग्ण वाढतायत, मुलं प्रवास करून येणार, कुठला रिक्षावाला आहे, बसवाला आहे, तुमच्या मुंबईमध्ये लोकल्समधून प्रवास केला तरी त्यांना संसर्ग होण्याची भीती आहे. आणि अशातून शिक्षक लोक सुद्धा घाबरलेले आहेत. असं मी शिक्षकांशी सुद्धा आज बोललो, ते म्हटलं कुठल्या विद्यार्थ्यांमार्फत आमच्या घरातून आमच्याकडे संसर्ग होईल हे सांगता येत नाही. आणि म्हणून ताबडतोब शासनाने, आपण मगाशी सांगितलं, पुणे, नागपूर, नाशिक आणि मुंबई या 4ही ठिकाणी कोरोना वेगाने फैलावतोय, सेकंड लाट निर्माण झालेली आहे. बरोबर, हे आपल्याला वस्तुस्थिती ध्यानात ठेवली पाहिजे. अगदी. आणि म्हणून आपण अत्यंत सविस्तरपणे 3 मुद्दे प्रामुख्याने समोर आणलेत. शिक्षक काय विचार करतायत, पालक काय विचार करतायत आणि संस्थाचालक काय विचार करतायत. प्रेरणा होनराव भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या आहेत, त्या जोडल्या गेलेल्या आहेत. प्रेरणा होनराव,
राज्य सरकारकडून स्थलकालानुरूप म्हणजे जशी परिस्थिती बदलत जाईल तशा पद्धतीनं पटापट निर्णय घेणं अपेक्षित आहे, तसे निर्णय का होत नसावेत? सर्वप्रथम आजच्या या चर्चेमध्ये आपण जो विषय घेतलाय त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करते. महाराष्ट्र राज्यामध्ये आता विस्कळीत झालेली शिक्षण यंत्रणा आणि वारंवार शिक्षकांच्या, पाल्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होणारे हे प्रश्न आहेत. मला आवर्जून काही गोष्टी या ठिकाणी नमूद कराव्याशा वाटतायत. आपण या सरकारच्या माध्यमातून गेल्या 8-9 महिन्यांपासून एकंदर शिक्षण यंत्रणेला कसं हाताळलं चाललंय हे बघतोय. जुलैमध्ये शिक्षण मंत्री म्हणतात की जुलैमध्ये आपण येऊन म्हणतात की नाही आपण ऑगस्ट मध्ये शाळा कॉलेजेस सुरू करू. मग सप्टेंबर मध्ये सेम डिसिजन होतात. आज नोव्हेंबर पर्यंत आपण आलोय. नोव्हेंबर मध्ये काही ठिकाणी 23 नोव्हेंबर पासून सुरू होतील तर काही ठिकाणी 31 डिसेंबरच्या नंतर सुरू होतील. एकंदर पूर्ण शिक्षण यंत्रणेला कुठलाही अभ्यास न करता, त्यावेळी कुठलीही चर्चा न करता, कोणाची सल्लामसलत न करता विद्यार्थ्यांचं भविष्य हे पूर्णपणे वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे हे या ठिकाणी स्पष्ट होते. अकॅडमिक इयरचं व्हॅल्युएशन करत असताना विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये त्याचं किती अनन्यसाधारण महत्व आहे हे सरकार पूर्णपणे विसरून गेलंय. युजीसीने ज्यावेळेस सांगितलं की लास्ट इयरच्या एक्झामच्या कंडक्ट केल्याच पाहिजे, त्यावेळेस या सरकारने असा एक पवित्रा घेतला की लास्ट इयरच्या एक्झाम ह्या कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात होता कामा नये. यासाठी यांनी स्वतः केंद्र सरकारच्या विरोधात, युजीसीच्या विरोधात आंदोलन केलं. सुप्रीम कोर्टाने यांना फटकारलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये लास्ट इयरच्या एक्झामच्या झाल्याच पाहिजेत. त्यांचं कुठलंही धोरण फिक्स नाही, यांना एक्झाम घ्याव्या लागल्या. मला एक विशेष करून बाब इथे नमूद करावीशी वाटते. खाजगी शिक्षण देणाऱ्या शिक्षकांनी मधल्या काळामध्ये वारंवार सांगितलं की मी मोठ्या खाजगी शिक्षण संस्थांच्या बाबतीत बोलत नाहीये, ज्या लोकांचा रोजगार हा छोटेखानी फक्त खाजगी शिक्षण यंत्रणेवर आधारलेला आहे, सरकारचा 1 रुपयाही त्यांना मिळत नाही, अशा लोकांनी सरकारला सांगितलं की आम्ही सगळे काही एसओपी पालन करून विद्यार्थ्यांना शिक्षण देऊ. त्यांनी त्यांचा कसलाही विचार केला नाही. आज ते शिक्षक आत्महत्या करणाऱ्या मार्गावरती आहेत. त्यापैकी बऱ्याच जणांनी असे सुसाईड अटेम्प्ट करायचा प्रयत्न केलाय. 1 रुपयाही या सरकारच्या माध्यमातून ज्या शिक्षकांना सरकार रुपया देत नाही, त्यांची रोजीरोटी पूर्णपणे या यंत्रणेवर अवलंबून आहे, त्यांचा विचार झालेला नाहीये. यांना ऑनलाईन शिक्षण सुरू करा, ऑनलाईन शिक्षण सुरू करा. ऑनलाईनच्या बद्दल आपण बोलू, पण तुम्ही शिक्षकांच्या मनोभूमिकेचा जो मुद्दा मांडला त्यानिमित्तानं हेरंब कुलकर्णींसाठी पुढचा प्रश्न. हेरंब कुलकर्णी, पाल्यांचा विचार नाही, पालकांचा विचार नाही, शिक्षकांचा विचार नाही. बरोबर. बोला, आपल्यासाठीच हा प्रश्न होता की अशा प्रकारची भूमिका का असावी हेरंब कुलकर्णी? मला असं वाटतं की यात 2 मुद्दे आहेत की 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी हा सारा खटाटोप सरकारनं सुरू केलाय. परंतु ही एक धुळफेक आहे. ती धुळफेक अशा अर्थाने की त्यांचा असा प्लॅन आहे की मे महिन्यामध्ये बोर्डाची परीक्षा घ्यायची आणि आपल्या हातामध्ये दिवस किती मिळणार आहेत? 5 महिने. 5 महिने म्हणजे 150 दिवस आणि त्यात दिवसाआड मुलांना बोलवायचे म्हणजे 75 दिवस मिळतील. त्याच्यामध्ये रोज 4 तासिका होणार म्हणजे 160 मिनिटं म्हणजे 3 तास जरी धरले तरी 250 तासिकांमध्ये त्यांना 1000 तासांचा अभ्यासक्रम उरकायचा आहे. तर ही सरळ धुळफेक आहे. याचं कारण असं की समोर शिक्षकांची अडचण अशी असणार आहे की ऑनलाईन मधून शिकलेली मुलं आणि जी ऑफलाईन मधून असलेली मुलं ही दोन्ही एकाच वेळी समोर आल्यानंतर या मुलांचं मागचं पुनर्भरण करून घेण्यामध्ये शिक्षकांचे बरेच दिवस मोडणार आहेत. याच्यामध्ये एक उत्तर सरकार कायम असं देत असतं की आम्ही तर अभ्यासक्रमच कमी करून टाकलाय, त्याच्यामुळे आता पूर्वी इतका अभ्यासक्रमच राहिला नसेल तर कमी दिवसात तो पूर्ण करता येईल असा सरकारचा बचाव असतो. हेरंबजी, हे 250 कुठं आणि 1000 कुठं? 1000 तासांचा अभ्यासक्रम कुठे आणि 250 तासांचा अभ्यासक्रम कुठे? आणि त्याच्यात परत दुसरा मुद्दा असा की जेईई किंवा नीटच्या वगैरे ज्या परीक्षा आहेत तर त्या 12वी नंतरच्या मुलांना कॉमन द्यायच्यात. परंतु भारतातल्या सगळ्या राज्यांमध्ये एक युनिफॉर्म पद्धत असावी की नाही. म्हणजे आज तामिळनाडू किंवा तेलंगणाने तर शाळा उघडायला नकार दिलाय, आज गुजरात सरकारने नकार दिलाय, कर्नाटकने नकार दिलाय, मेघालय, सिक्कीमने सांगितलं की पुढच्या महिन्यापर्यंत आम्ही शाळा उघडणार नाही, मिझोरामने शाळा बंद करून टाकल्यात, उत्तराखंडने शाळा बंद करून टाकल्यात. तर अशा पद्धतीनं काही ठिकाणी शाळा चालू, काही ठिकाणी बंद, असं कसं होऊ शकेल? कारण आता मुंबईच्या आज सांगितलं की शाळा होणार नाही आमच्या सुरू.
आणि मग आमच्या ग्रामीण भागातल्या शाळा सुरू होणार, मग बोर्डाची परीक्षा आपण एकच वेळी कशी घेणार आहोत? अगदी बरोबर. याच्यामध्ये एक सातत्यपूर्ण भूमिका असली एक पाहिजे. आणि सातत्यपूर्ण शेवटचा मुद्दा असा की भूमिकेचा अभाव आपल्याला दिसतो आणि तो का आहे याचं उत्तर अरुण सावंतांकडून घ्यायला लागेल. सावंत साहेब, ज्या वेळेला राज्य सरकारच्या भूमिकेच्या संदर्भात प्रश्न उपस्थित होतात तुमच्याकडून केंद्राकडे बोट दाखवलं जातं. केंद्राने शिक्षण हा विषय राज्याच्या अंतर्गत आहे त्याची आठवण करून देत निर्णयाचे सर्वाधिकार दिले. तुम्ही मुंबईत शाळा बंद केल्यात आणि मुंबई बाहेर मात्र शाळा सुरू होण्यात आहेत. पोरं शिकणार आहेत, परीक्षा कधी घ्यायची आहे, परीक्षा घेण्याच्यासाठी पोरांच्या तयाऱ्या कोण करून घेणार आहे, आणि या सगळ्याच्या मध्ये जो महत्वाचा मुद्दा आहे, इतर राज्यातल्या शाळा बंद होत असताना तुम्हाला राज्यातल्या शाळा सुरू करण्याचा हट्टाग्रह का आहे? सरकारला एकतर्फी कुठल्याही प्रकारचा अट्टहास नाहीये किंवा नाही ही सरकार केंद्रावरती शिक्षणाच्या बाबतीत अवलंबून आहे. ज्या एसओपीज केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आहेत त्या केंद्र सरकारच्या एसओपीचा उपयोग करून त्यांच्या नियमांचं पालन करूनच महाराष्ट्र सरकारने स्वतःची एसओपी बनवलेली आहे. दुसरी गोष्ट, ज्याप्रमाणे मगाशी गजानन एकबोटे साहेब म्हणाले की ऍट अ टाइम जर तुम्ही सर्व विद्यार्थ्यांना बोलावलं शाळेमध्ये तर कसं काय होईल, त्याच्यामधून कोविडची इतरांना लागण होईल. तर आपण कृपया सर्वांनी मिळून, मी कुणाचाही इथे कमी लेखत नाहीये किंवा कुणाचाही अपमान करू इच्छित नाही, परंतु कृपया आपण सर्व तज्ञ व्यक्तींनी, पालकांनी, पालक संस्थेच्या चालकांनी जी अतिशय उत्तम रित्या जे परिपत्रक काढलंय सरकारने, जी काही एसओपी बनवलेली आहे ती अशी बनवलेली आहे की विद्यार्थी एका दिवशी 50%च वर्गात येतील तर उरलेले 50% आहे का? एक मिनिट प्लीज. एका दिवशी ऑनलाईन वरती अभ्यास होईल, दुसऱ्या दिवशी ऑफलाईन वरती होईल, असं व्यवस्थित त्याचं त्यांनी आखणी करून दिलेली. जर आपण याच्यावरती चाललो तर खरोखरच शिक्षण आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकू आणि या शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही. मी या संदर्भात अरुणजी, मी या संदर्भात म्हणालो की ही सगळी गोष्ट व्यवहार्य आहे का हेच संस्थाचालक आणि पालक दोघंही मान्य करायला तयार नाही. गजानन रावांना विचारूयात. आज महाराष्ट्रामध्ये संमिश्र प्रतिसाद आहे. काही ठिकाणी माफ करा, नाही अरुण सावंत नाही, माफ करा अरुण सावंतजी, आम्ही पूर्ण महाराष्ट्रात प्रश्नच नाही जे आज समाजामध्ये आपण माफ करा अरुण सावंत, मी या भूमिकेला समर्थन नाही करणार कारण आम्ही संपूर्ण तरी जनतेचं आहे ना. अहो नाहीये, मी हेच सांगतोय. जय महाराष्ट्राने अख्ख्या महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख क्षेत्रांमध्ये, प्रमुख शहरांमध्ये पालकांना विचारलं, पालक सगळ्या ठिकाणी हे सांगतायत की नाही आम्ही नाही तयार आहोत शाळेत पोरांना आपण माझी गोष्ट मान्य करत नाही तसं मी सुद्धा इथे ही आपली गोष्ट मान्य करायला तयार नाही. अहो पण आपल्याकडे असलेले पॅनलवरचे विविध क्षेत्रातले लोकही तेच सांगतायत अरुणजी, तेवढं तर मान्य करा. मी वेगवेगळ्या चॅनेलवरच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत, स्वतः मी वाचन केलेलं आहे, मी समाजामध्ये फिरलेलो. मी आता येण्याच्या अगोदर एका शाळेच्या मुख्याध्यापकांची सुद्धा मी इंटरव्ह्यू घेतला एक थोडक्यात. मी स्वतः शिक्षण संचालकांशी जाऊन आता भेटून आलोय. मी स्वतः शिक्षण क्षेत्रातले सचिव ज्या मॅडम आहे वंदना कृष्ण त्यांच्याशी भेट घेऊन सर्व गोष्टींचा अभ्यास करून आपल्या चॅनेलवर बोलण्याकरता आलेलो आहे. तुमचं सरकार असल्यावर प्रशासन तुम्हाला थोडंच सत्य परिस्थिती सांगेल. सत्य परिस्थिती तर आम्ही सांगणार आहोत. सत्य परिस्थिती आपण आणि जनता सांगतोय ना. मग आम्ही सांगतो तुम्हाला. गजानन रावांची एक छोटी प्रतिक्रिया, त्यानंतर प्रेरणा होनरावांना बोलतं करू. संजय ठाकूर यांची पण प्रतिक्रिया घेणार आहोत. गजानन राव, इथे वारंवार काय सांगितलं जातंय, तुम्ही ऐकता आहात, एसओपी अतिशय छान आहे, अंमलात आणण्याची जबाबदारी तुमची. साधं उदाहरण देतो. अगदी हे बघा सावंत साहेब, तुमचा थोडा वस्तुस्थितीचा अभ्यास कमी आहे. आता मॉडर्न कॉलेजमध्ये आमच्या 11वी आणि 12वी मिळून 2400 विद्यार्थी आहेत. आता त्यातले 50% म्हणजे 1200 विद्यार्थी कॉलेजमध्ये येणार. तुम्ही म्हणा अगदी छान एसओपी काढलाय, 50% 1200 विद्यार्थी एका वेळेला कॉलेजमध्ये येणार आणि तिथं प्रत्येकाची आम्ही तपासणी करायची, प्रत्येकाला आरटीपीसीआर करायचं आणि 1200 विद्यार्थ्यांचा आरटीपीसीआर करून त्यांना प्रवेश द्यायचा. हे कुठलं प्रॅक्टिकल आहे का, व्यवहार आहे का? तुम्हीच सांगा. तुम्ही प्राचार्य व्हा, मी तुम्हाला नेमतो उद्या तुम्ही करणार असाल तर. हे पहा कसं शक्य मला सांगा. आणि करोनाचा संसर्ग पुण्यामध्ये एवढा वाढत चाललेला आहे आणि अशा परिस्थितीत कोण इथे रिस्क घेणार आहे इथे? पहा साहेब, त्यामुळे 50% म्हणणं हे चुकीचं आहे. मी तुम्हाला सांगतो, ऐका माझं, बदलत्या परिस्थितीमध्ये तुम्हाला बदलते निर्णय ताबडतोब घ्यावे लागतील आणि जनतेचा विश्वास तुम्ही कमवावा लागेल. लहान मुलांची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल, त्यांनाही जीवन आहे, त्यांनाही जीव आहे. कोणाला करोना झाला तर प्रतिबंधात्मक शक्ती मुलांची कमी असते, जास्त नसते. वैद्यकीय क्षेत्रातला एक तज्ञ म्हणून मी तुम्हाला सांगतो. म्हणून या काळजीपोटी मी तुम्हाला सांगतोय की 31 डिसेंबर पर्यंत इक्बाल सिंग चहल
यांनी जो निर्णय घेतला तो अतिशय स्तुत्य निर्णय आहे. अगदी. तो आणि मुंबई गजानन, महानगरपालिकेचे हाच एक कळीचा मुद्दा जन्माला आलाय की मुंबईसाठी वेगळा नियम, महाराष्ट्रासाठी वेगळा नियम. एक प्रश्न कायम इथं नवं सरकार आल्यापासून उपस्थित होत गेला की हे राज्य फक्त मुंबई पुण्यातच आहे का, महाराष्ट्र मुंबई पुण्याच्या पलीकडे नाहीये का, हा प्रश्न उपस्थित होत गेला. प्रेरणा होनराव, आपलं निरीक्षण मांडा, त्यानंतर अरुण सावंतांची प्रतिक्रिया आपण घेऊ. संजय ठाकूरही बोलणार आहेत. प्रसादजी, मी 2-3 मुद्दे मला अरुण सावंतजींना विचारायचे. आपण आत्ताच प्रश्न उपस्थित केला, महाराष्ट्र वेगळा आहे का आणि मुंबई वेगळी आहे का. स्वतः मुख्यमंत्री मुंबईमध्ये बसून राहिले, त्यांना अख्ख्या महाराष्ट्रात काही पडलेलं नाहीये, त्यांना माहिती नाहीये की या महाराष्ट्रात कुठे काय. आता ज्या प्रकारे सांगितलं की एसओपीज मध्ये 50% विद्यार्थ्यांना यायला सांगितलंय. एकीकडून हे सरकार म्हणतं की फीस घ्यायची नाही, विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने तुम्ही फ्री एज्युकेशन प्रोव्हाइड करा, कोरोनाचा कालखंड आहे. खासगी शिक्षण संस्था चालते, त्यावेळी शिक्षकांना पगारी कशा काय द्यायच्या, तुम्ही 50% विद्यार्थ्यांना एका वेळी बोलवणार, त्यांच्या टेस्टिंग तुम्ही कशा करणार आहात, त्याच्या यंत्रणा कशा करणार आहात. 2 शिफ्ट मध्ये जर कॉलेज चालवायचे तर पैसे दुपटीने शिक्षण संस्थांना द्यावे लागतील. त्याविषयीचे तुमचे निर्बंध काय आहेत. तुम्ही आज ऑनलाईन एज्युकेशन महाराष्ट्रामध्ये छोटेखानी प्रोव्हाइड केलं. महाराष्ट्रात 10 लाख 10वीची परीक्षा दिलेले 13 लाख विद्यार्थी होते. त्या 13 लाख विद्यार्थ्यांना तुम्ही 11वीला ऍडमिट काही तांत्रिक कारणांमुळे प्रेरणा होनराव यांचा आवाज वेगळा करतोय. चालू केली, त्यामध्ये मी प्रेरणा आपली तांत्रिकदृष्ट्या जोडणी तुटतीये त्याच्याबद्दलच थांबवतो. आपल्याला एक संजय ठाकुर यांची प्रतिक्रिया पटकन घेतो. संजय जी, बार बार अगर कोई मुद्दा उठ रहा है और अगर कोई चीज बहुत स्पष्टता से सामने आ रही है तो वो यही है कि समन्वय का बहुत बड़ा अभाव है. बिल्कुल है, वो महाराष्ट्र की जनता के सामने है और हर प्रश्न पे है. आप बात उससे कर सकते हैं जो सुनना चाहता हो, जो सुनता हो. आप उससे क्या बात करेंगे जो तानाशाह की तरह बिहेवियर कर रहा है, जो किसी की सुनना ही नहीं चाहता. एक स्पेशलिस्ट तज्ञ इंसान बैठ के जो संस्था के संचालक हैं वो बता रहे हैं, लेकिन अरुण सावंत कह रहे हैं नहीं मैंने अभ्यास किया है, तो आप इनकी बात को मान लो, नहीं मानोगे तो उठा के जेल में डाल देंगे. यही तो काम कर रही है सरकार. सरकार अपनी चीजों को महाराष्ट्र की जनता पे लादना चाहती है और कह रही है कि महाराष्ट्र की जनता हमारे साथ है. ये कहने का आधार क्या है वो बताने के लिए इनके पास कुछ नहीं है. अरे घर में बैठे हुए लोगों को आप कोरोना से नहीं बचा पा रहे हो, कोई नियंत्रण, आपके पास कोई ऐसी व्यवस्था नहीं है कि आप कोरोना को कंट्रोल कर सको और जो लोग अपने घर में बैठे हुए उनको बचा सको. तो जो लोगों को घर से बाहर निकाल रहे हो आप उसको कैसे बचाओगे, इसका कोई रोड मैप दिया है क्या आपने. सावंत साहेब, एक स्पष्ट भूमिका घ्यावीशी मला वाटते आणि मी अत्यंत जबाबदारीने हे सांगतो. मी स्वतः पालक आहे आणि त्या निमित्तानेही ही भूमिका मांडू इच्छितो. सरकार जनताभिमुख असलं पाहिजे. आमच्या मुलांच्या तब्येतीची, प्रकृतीची, काळजीची हमी तुम्ही घ्यायला हवी. हे पहा, ज्याप्रमाणे आपण पालक आहात असं सांगता त्याप्रमाणे आम्ही सुद्धा माणसं आहोत आणि आम्ही पण पालक आहोत. आमची सुद्धा मुलं शाळेत जात आहेत. या सरकारने कोणत्याही पालकांवरती किंवा जनतेवरती जबरदस्ती केलेली नाहीये की तुम्ही सर्वांनी 23 तारीख पासून आपल्या मुलांना शाळेत पाठवायचंच आहे. सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे जर आपल्या मुलांना शाळेमध्ये पाठवायचं असेल तर तुमचं संमतीपत्र द्या आणि शाळेत पाठवा. फक्त एकच गोष्ट म्हणजे पालकांच्या खांद्यावर जबाबदारी टाकताय ना सावंत साहेब. सरकारने सुद्धा आपली जबाबदारी उचललेली आहे. इथे दोन्ही बाजूंनी गोष्टी घडल्या पाहिजेत, तेव्हाच आपण हा लढा जिंकू शकू. तुम्ही जर सर्व गोष्टी प्रत्येक वेळेस सरकारवरती लादत असाल तर ते शक्य होणार नाही आणि कोणत्याच बाबतीत आपण यशस्वी होणार नाही. बर, हेरंब कुलकर्णी, आपण ऐकलं, पालकांनी सहकार्य केलं तर सरकारच्या योजना यशस्वी होतील. तार्किकदृष्ट्या एकदम योग्य म्हणणं आहे. यात काहीही प्रतिवाद होऊ शकत नाही की पालकांनी सहकार्य केलं नाही तर सरकारच्या एसओपी अंमलात आणता येणार नाहीत. मुळात मुद्दा उपस्थित हा राहतो की पालकांना तितक्या प्रमाणात मानसिकदृष्ट्या बळ देण्याचं काम व्हायला हवं, ते होत नाहीये. कोणत्या अशा प्रमुख कारणांमुळे पालक आजही घाबरलेले आहेत, हा प्रमुख प्रश्न अद्यापही अनुत्तरित. बरोबर, पालकांना विश्वास वाटत नाही हे अगदी बरोबर आहे. याचं कारण असं की आजूबाजूची इतके प्रयत्न करूनही संख्या पेशंटची कमी होत नाहीये, हे त्याचं महत्वाचं कारण आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की द हिंदू नावाच्या पेपरनी मध्यंतरी तामिळनाडू सरकारने जेव्हा पुढे ढकललं तेव्हा याच्यावर खूप मोठी चर्चा घडवली. तर त्यांचं म्हणणं असं आहे की सर्वात जास्त फैलाव हा मुलांच्या माध्यमातून कुटुंबामध्ये जाणार आहे आणि कुटुंबामधून पुन्हा शाळांपर्यंत येणार आहे. शिक्षकांच्या अपडाऊन करण्याचे प्रमाण खूप मोठं आहे. शहरी भागामध्ये तर लोकलनी किंवा वेगवेगळ्या बसेसनी प्रवास करणे, त्यामुळे ही गोष्ट नियंत्रणात राहील असं पालकांना वाटत नाहीये. हा पालकांचा
जो महत्वाचा भाग आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. अगदी आणि बरोबर. त्याच्यामध्ये आपल्यासोबत दुसरा अर्चना भाग- देशपांडे आहेत. अर्चना देशपांडेंची एक पटकन 30 सेकंदाची प्रतिक्रिया घेऊयात. आपल्यासोबत त्या नागपूरहून जोडल्या गेलेल्या आहेत. अर्चना देशपांडे, ऐकलं सरकार म्हणतं की सहकार्य करा, आपण निश्चितच योग्य पद्धतीने एसओपी अंमलात आणू शकू. एसओपी अंमलात आणू शकू देऊन दिलंय, फक्त राज्य सरकारने हात झटकलेले आहेत स्पष्टपणे. फक्त हे पालकांवरती जबाबदारी थोपवलेली आहे एसओपी म्हणून. म्हणजे तुम्ही तुमचं संमतीपत्र द्या, बाकी तुम्ही तुमच्या मुलांची तुमच्या स्वास्थ्यांची जबाबदारी तुम्ही स्वतः घ्याल. आणि मला तरी नाही वाटत की जे एसओपी काढलेलं आहे राज्य सरकारने ते कुठल्या पाल्याचे किंवा पालकांच्या दृष्टिकोनाने काढलंय. ते फक्त चालक संस्थांच्या दृष्टिकोनाने काढलेली आहे. ती म्हणजे त्यांचा फंड रिलीज होणं आणि यांना फंड पोहोचणं. आणि शक्यतो राज्य सरकारला तर मी बहिष्कारच करते की राज्य सरकारला पालकांचं, येणाऱ्या पाल्यांच्या भविष्यांचं काहीही लागलेलं नाहीये. हे राज्य सरकार जसे घरात बसून सगळे नियम देऊन राहिलेली आहे सगळ्यांना, यांनी घराच्या बाहेर पडून या सगळ्या गोष्टी बघाव्यात. हे यांच्यानी होत नाहीये, तर हे पाल्याला आणि पालकांना का घराच्या बाहेर काढताय? ठीक आहे, वेळेची मर्यादा आहे. एक पटकन छोटी विश्रांती, याचं लवकरच पहिलं परत येऊयात. लक्षवेधीच्या पुढच्या भागात एक अत्यंत पुढचाही महत्वाचा मुद्दा आहे जो शिक्षणाशी निगडीत आहे. तो आहे ऑनलाईन शिक्षण आणि त्याचबरोबर शाळांच्याकडून होणारी फी वसुली. या सगळ्या गोष्टी विद्यमान शैक्षणिक धोरणाशी निगडीत आहेत. सरकार त्याबद्दल काय करतंय, पालकांना हा प्रश्न पडलाय. शैक्षणिक वर्ष सध्या सुरू आहे की नाही याचं उत्तर मिळत नाही. आणि त्याचं कारण असं की बरेच विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेतात, अनेकांना ऑनलाईन शिक्षण मिळत नाहीये आणि त्यामुळे शिक्षणाचा संपूर्ण प्रवाह देशभरातच खंडित झालाय. त्यातच येत्या काळात शाळा सुरू करण्याच्या बाबत राज्यात विविध प्रकारचे वेगवेगळे नियम आणि वेगवेगळी भूमिका दिसतीये. या सगळ्यामध्ये भरडला जातोय तो विद्यार्थी आणि पालक अत्यंत प्रामुख्यानं. मात्र शाळा सुरू करण्याचा सरकारचा निर्णय लागू होण्याची स्थिती आहे. मुंबई वगळून महाराष्ट्रासाठी वेगळ्या प्रकारचे नियम लागू झालेत की काय असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतो. पण यात एक अत्यंत महत्वाचा पुढचा मुद्दा लक्षवेधीच्या दुसऱ्या टप्प्यात आपण चर्चेला घेतोय, तो आहे शुल्काचा. संस्था चालकांना संस्था चालवण्यासाठी फी मिळणं अत्यंत गरजेचं आहे. राज्य सरकारच्याकडून त्यांच्यासाठी असलेली थकबाकी अद्यापही येणं आहे. राज्य सरकार पैसे देण्याच्यासाठी तिजोरीत खडखडाट असल्याची भूमिका घेतं. परिणामी जमलं तर शाळा सुरू करूया, पालक फी देतील, पालकांच्या फीतून जमलं तर शाळेत पोरं येतील आणि म्हणजे शाळा चालतील अशी भूमिका सध्या समोर दिसतेय. त्या निमित्तानं मग प्रश्न उपस्थित राहतो की फी वसुलीच्या साठी तर शिक्षण सुरू करण्याचा म्हणजे शाळा सुरू करण्याचा या सरकारचा विचार नाही ना. अरुण सावंत आपल्या सोबत आहेत. अरुण सावंत, शिक्षणासाठी शाळा सुरू करायच्या आहेत का फी वसुलीसाठी? सरकार हे जनतेसाठी असतं आणि मला वाटतं हे सरकार तर नक्कीच आहे. याच्या अगोदरच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारबद्दल मी इथे काही बोलणार नाहीये. इथे कोणत्याही प्रकारचा उद्योगधंद्याचा विषय नाहीये. शिक्षण क्षेत्रामधून, या शिक्षणामधून मुलांना काहीतरी चांगल्या गोष्टी जाव्यात, शिक्षण मिळावं याकरता सरकारचे हे सारा खटाटोप, हे सारे प्रयत्न आहेत. आता ज्याप्रमाणे आता भारतीय जनता पार्टीच्या ताई होत्या कोणतरी प्रेरणाताई, त्या म्हणाल्या की प्रायव्हेट शाळावाल्यांनी त्यांचा धंदा व्हावा म्हणून सरकारने कदाचित या शाळा सुरू केल्या असतील. तर ताई तसं काही नाहीये. आमचा सरकारचा आणखीन या प्रायव्हेट शाळावाल्यांचा काही संबंध नसतो. प्रायव्हेट शाळांमध्ये तुम्ही मुलांना, काही शिक्षक त्यांना चांगल्या ठिकाणी शाळेत घालायचं असतं म्हणून प्रायव्हेट शाळांमध्ये घालतात. सरकारच्या सुद्धा शाळा असतात, कमी किमती फीच्या किंवा पूर्णपणे महाप्रशा सुद्धा शाळा अनेक आहेत. परंतु जर एखादे पालक आपल्या मुलांना प्रायव्हेट शाळांमध्ये घालत असतील, एअर कंडिशन शाळांमध्ये घालत असतील, चांगल्या सुविधा आहेत अशा शाळांमध्ये घालत असतील तर गैर काही नाही. परंतु त्या शाळांची जी काही फी असते त्याच्यावरती सरकारचा बंधन नाहीये सध्या अजूनपर्यंत तरी. त्याकरता जेव्हा काही पॉलिसी बनेल ती गोष्ट वेगळी, तेव्हा सरकारला आपण याच्याकरता बांधील धरू नये किंवा जबाबदार धरू नये, मी अशी आपणास विनंती करेन. आणि हे सरकार शिक्षण
देण्याकरता बांधील सावंत आहे साहेब. आणि ते त्याच्याकरता पूर्ण प्रयत्न करत आहेत. भले शाळा सुरू होत सावंत न साहेब, होत, आपण- वेगवेगळ्या प्रकारे सावंत साहेब, हे शिक्षण आपण- कसं देता येईल याच्याकरता सरकार पूर्णपणे प्रयत्न करीत आहे. सावंत साहेब, आपण असं सांगता आहात की खासगी शाळांवर तुमचं नियंत्रण नाहीये, अनुदानित आणि विना अनुदानित वर तरी आहे की नाही नियंत्रण? 100% आहे. मग त्याच्यासाठी काय चाललंय? अनुदानित शाळांमध्ये तुम्हाला कोणती परिस्थिती अशी निर्माण झाली की तिथे- अनुदानित शाळा सुद्धा वसुली म्हणजे शुल्क वसुलीच्यासाठी तगादा लावतायत. नाही, पहा, प्रत्येक शाळांना आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आणि ते होतं सुद्धा आहे. तुम्ही ज्याप्रमाणे मगाशी म्हणालात की मी एक पालक आहे, तसं आता मी या जनतेला सांगतो मी सुद्धा पालक आहे आणि माझ्या सुद्धा मुलाची फी मी टप्प्याटप्प्याने सुद्धा भरतोय. जर आपण विनंती केली संस्था चालकांना तर ते सुद्धा ऐकतायत. कुठेतरी आपल्याला दोघांनी सामंजस्याची भूमिका घेण्याची आज गरज आहे. आपण जर इथे हेकाच धरला ठीक की आहे. आम्ही फी भरणारच नाही किंवा आम्ही फी देणार नाही तर ते जमणार नाही. आपल्याला देणार नाही अशा प्रकारची सामंजस्याची पालकांची भूमिका घ्यावी कुठली लागेल. इतकी टोकाची भूमिका असेल असं नाहीये. पालकांनाही कल्पना आहे की आपण जे शिक्षण घेतो त्यासाठी फी द्यायला हवी. फक्त फी मिळण्याच्या बाबतीत म्हणजे अर्थात अदा करण्याबाबतीत त्यांना सवलती अपेक्षित असतात. अगदी बरोबर. गजाननराव आपल्या सोबत आहेत जोडलेले पुण्याहून. गजाननराव, संस्था चालकांची काय गोची झाली आहे? आमची भूमिका अशी आहे की आम्ही सर्व प्रकारच्या सवलती या विद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत आणि पालकांच्या सुद्धा आम्ही ऑनलाईन मीटिंग घेऊन त्याच्यामध्ये पालकांना आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये सुद्धा पैसे भरले तरी चालतील, कारण शिक्षकांचे पगार हे विनानुदानित शाळांचे हे या विद्यार्थ्यांच्या फीवरच अवलंबून असतात. परंतु आम्ही अतिशय लवचिक धोरण ठेवलेलं आहे. बरं, गजाननराव, याचसाठी त्याच्या- आपल्याला मध्ये थांबवतोय कारण आपल्या आवाजामधून मोठ्या प्रमाणात डिस्टर्बन्स येतोय. कदाचित आपला फोन माईकच्या जवळ आला असावा. मी परत थोड्या वेळात आपल्यापर्यंत येतोच. तत्पूर्वी एकदा प्रेरणा होनराव यांच्यासाठी संधी आहे. प्रेरणा होनराव, भारतीय जनता पार्टीची अधिकृत भूमिका काय शुल्क वसुली बाबत? आता अरुणजींनी वेगवेगळ्या विषयांमध्ये एकंदर या विषयामध्ये बोलत असताना ते बोलत होते. या विषयाच्या बाबतीत मला वाटतंय कुठल्याही गोष्टींमध्ये एक सुवर्ण मध्य साधण्याच्या बाबतीमध्ये हे सरकार पूर्णपणे फेल्युअर आहे. ज्यावेळी पालकांची भूमिका सरकारकडे गेली आहे की बाबा आम्ही फीस भरू शकत नाही, आम्हाला यावेळी फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन मिळालं पाहिजे, कमीत कमी फीस वसुली केली पाहिजे, त्यावेळी सरकारच्या धोरणांमध्ये येतं की कमीत कमी फीस वसुली केली पाहिजे, फ्री ऑफ कॉस्ट देऊ शकत असाल तर कोरोनाचा हा विषय समजून घ्या. मग खाजगी शिक्षण संस्था चालणार कशी, शिक्षकांच्या पगारी होणार कशा, या बाबतीमध्ये सरकारचं कुठलंही धोरण नाहीये. आपण ऑनलाईन एज्युकेशनचा फार चांगला मुद्दा मगाशी उपस्थित केला. 10वी दिलेले 13 लाख विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये आहेत जे 10वी उत्तीर्ण झाले. हे विद्यार्थी 11वी मध्ये गेले. 11वी मध्ये गेल्यानंतर यांना आम्हीच सगळ्यांनी तगादा लावल्यानंतर ऑनलाईन एज्युकेशन या सरकारने सुरू करायचं ठरवलं. ते साधारण ऑगस्ट सप्टेंबरच्या काळामध्ये सुरू झालं, ज्यामध्ये आश्चर्यकारकरित्या या गोष्टीमध्ये नुसतं म्हणलं म्हणून सुरू करणं ही वेगळी गोष्ट आहे, पण ती योग्य रीतीने चालणार कशी याचं कुठलंही प्लॅनिंग नाही. 13 लाख विद्यार्थ्यांपैकी फक्त 20%, 15 ते 20% विद्यार्थी असे आहेत जे ऑनलाईन एज्युकेशन घेऊ शकलेले आहेत. 80% विद्यार्थ्यांचं काय, त्यांच्याकडे कुठलीही सोयी सुविधा उपलब्ध नाहीये. त्यांच्यासाठी आपण काय केलंय? बरं, या 20% विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास झाले, 11वीला चांगल्या प्राध्यापकांच्या मार्फत शिक्षण घेऊ इच्छितात, या लोकांना तुम्ही बळजबरी करून दर्जा असलेल्या दर्जा नसलेल्या तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीचं ऑनलाईन एज्युकेशन तुम्ही यांच्यावरती थोपवलेलं आहे. मग यांच्या दृष्टीने ह्या एकंदर वर्षभराचं प्लॅनिंग, सिलेबस म्हणा, ऑनलाईन एज्युकेशन म्हणा, त्यांना पोहोचवल्या गेलेल्या सोयी सुविधा म्हणा, याचा काय विचार केलाय सरकारने नेमका? अरुणजींना मला हा प्रश्न प्रकर्षाने विचारावासा वाटतो. ठीक आहे, अरुणजी त्याचं उत्तर देतीलच. अरुणजी त्याचं उत्तर देतीलच, पण एक आणखी निरीक्षण हेरंब कुलकर्णी यांच्याकडून घेऊयात. हेरंब कुलकर्णी, ऑनलाईन शिक्षणाचा अख्ख्या महाराष्ट्राचा अनुभव काही फार वेगळा नाही. ऑनलाईन मुळे उलट शिक्षणापासून वंचित झालेल्यांचीच संख्या वाढायला लागली आहे. बरोबर. आपण खरं याच्यावर फार सविस्तरपणे चर्चा घडवली होती. अगदी की या ऑफलाईन या कोरोनाची सर्वात जास्त भेट जर कोणती असेल गरीब मुलांना तर ती न्यूनगंडाची भेट आहे की आयुष्यभर पुरेल इतका न्यूनगंड या कोरोना काळातल्या ऑनलाईन शिक्षणाने मुलांना दिला. आणि मला आपल्याला सांगावं लागेल की 10 विद्यार्थ्यांनी भारतात आत्महत्या केल्यात. एकट्या केरळ राज्यात कोरोना काळात 66 आत्महत्या झाल्या आणि महाराष्ट्रामध्ये 4 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यात. आणि सर्वात जास्त वंचित मुलं यातली कोणती येतात की
तीच मुलं आहेत की जी शतकानुशतक आपण शिक्षणापासून दूर राहिली, आदिवासी भटके विमुक्त, की ज्या ठिकाणी रेंज किंवा छोटा छोटा हँडसेट सुद्धा ती मुलं विकत घेऊ शकली नाही. याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारने हस्तक्षेप करायला हवा होता. आपल्या या चॅनलवर शिक्षण संचालकांसोबत झालेल्या चर्चेत सुद्धा आपण हा मुद्दा मे महिन्यात मांडला होता की स्वाध्याय पुस्तिका मोठ्या प्रमाणावर तुम्ही छापा, हार्ड कॉपी मोठ्या प्रमाणावर छापा. परंतु महाराष्ट्र सरकारने जे प्रॉमिस केले की एक स्वतंत्र चॅनल याच्यासाठी सुरू होईल, प्रत्येक इयत्तेसाठी स्वतंत्र चॅनल असेल, रेडिओचे केंद्र सुरू होतील, परंतु दुर्दैवाने त्याच्यामध्ये फारसं काही झालं नाही. आणि फीच्या बद्दल सुद्धा जे मगाशी अरुणजी म्हणाले, तर महाराष्ट्र सरकारला पूर्ण अधिकार होता की खासगी शिक्षण संस्था या जरी सीबीएसईशी अफिलिएटेड असतील तरी तुम्हाला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा पूर्ण अधिकार आहे. पुणे किंवा नाशिकच्या आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सातत्यानं अगदी. आणि हेरंबा कुलकर्णी, या निमित्तानं जेव्हा जेव्हा संबंधित अधिकारी मंत्र्यांकडे प्रश्न उपस्थित केले गेले तेव्हा त्यांचं उत्तर ठरलेलं होतं, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, आम्ही काहीही करू शकत नहीं. संजय ठाकुर यांच्यासाठी माझा पुढचा प्रश्न है. संजय जी, आपको याद होगा मुंबई महानगर पालिका में टैब दिए गए थे छोटे छोटे बच्चों को जो निम्न आर्थिक क्षेत्र से आते हैं, उनको टैब दिए गए थे ये दिखाने के लिए कि हम किस तरीके से शिक्षा को घर घर और तकनीकी रूप से और बेहतर बना रहे हैं. सवाल यह है कि जो शिक्षा तकनीकी रूप से टैब के माध्यम से देने के लिए सोच काम कर रही थी, वो सोच कोरोना में फेल हो गई. देखिए, ऐसा है कि सरकार तो हर फ्रंट पे फेल हो गई है. अब ये बात कहो तो सरकार में बैठे हुए लोगों को लगता है कि हम एक तरफी बात कर रहे हैं. ये सही बात है कि ये एक आपदा थी और किसी को कल्पना नहीं थी कि ऐसी आपदा आ जाएगी पूरे विश्व में और देश में. तो हम मानसिक तौर पे इस बात के लिए तैयार नहीं थे. और ये यथार्थ सत्य है कि आदिवासी बच्चे, पिछड़े इलाकों के बच्चे, गरीब बच्चे, उनके सबके पास, अभी हेरम कुलकर्णी साहब बता रहे थे कि ये सुविधा ही नहीं थी. ना तो आपके पास इंटरनेट की सुविधा पूरी तरह से उन इलाकों में थी, ना उनके पास इंस्ट्रूमेंट थे. अच्छा, फिर सरकार ने क्या किया? ऑनलाइन. भाई ऐसा है कि जब एक आपदा आई तो देश के हर इंसान के ऊपर, गरीब के ऊपर इसकी मार ज्यादा पड़ी. एक सरकार के नाते क्या आपने ऐसी कोई व्यवस्था की? स्कूलों का भी खर्च कम हुआ, स्कूल बंद थे, ऑनलाइन शिक्षा चलाई जा रही थी, स्कूल के टीचर एक जगह से चला रहे थे, उनके बिजली का बिल कम था और चीजों, पूरा मैनेजमेंट का ही कोर्स कम था. और एक तरफ, दूसरी तरफ लोग अपने घरों में बैठे हुए थे, उनके पास काम नहीं था. जब तकलीफ थी तो सरकार को उसमें कुछ स्टेप लेना चाहिए, कुछ तो लोगों को मदद के लिए हाथ बढ़ाना चाहिए, कुछ तो आग्रह करना चाहिए था इन संस्थाओं को कि भाई कम करके लीजिए, थोड़ा फीस कम कर दीजिए, क्योंकि ये मानवीय एक आपदा थी और जिसमें हर कोई सहकार करने के लिए तैयार था. लेकिन एक बिल्कुल बेकार सरकार जो कुछ नहीं करना चाहती है, जब किसी पे कोई अंकुश ही नहीं, सबको खुला छोड़ दिया गया, सरकार की अपनी कोई स्पष्ट भूमिका नहीं थी, तो लोग क्या करते? इस स्थिति में बहुत ज्यादा परेशानी हुई है लोगों को और सरकार आज भी ये बात मानने के लिए बिल्कुल तयार नाही. सावंत साहेब, आपल्या विभागाकडे म्हणजे तुमच्या सरकारच्याकडे शालेय शिक्षण हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. प्रश्न उपस्थित असा राहतोय, शैक्षणिक धोरणात दूरदृष्टीचा अभाव आहे का? कुठल्याही प्रकारची दूरदृष्टीचा अभाव वगैरे असं काही नाही. एक लक्षात घ्या, यांच्या प्रश्नाचं उत्तर सगळे निरर्थकच जे काय आहे ते बोलत आहे. परंतु मी प्रेरणा मॅडम ज्या आहेत बीजेपीच्या आणि हेरंबा कुलकर्णी साहेब यांच्या प्रश्नाचं उत्तर जरूर देईन. साहेब, सध्या आपण एका अभूतपूर्व परिस्थितीतून चाललेलो आहोत. म्हणजे या कोविड-19च्या हे जे ऑनलाईन शिक्षणाला आपण जो काही विरोध केलात त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे, कारण मी स्वतः त्या गोष्टीला विरोध करतो जरी आमचं सरकार असलं तरी. परंतु आपण सर्वांनी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे की आज या कोरोनाच्या परिस्थितीमुळे आपण ऑनलाईन शिक्षणाचा स्वीकार केलेला आहे आणि हे ऑनलाईन शिक्षण कायमचं नाहीये. कदाचित येणाऱ्या 2-3 महिन्यानंतर, 5 महिन्यानंतर जेव्हा हे कोरोनापासून आपल्याला मुक्ती मिळेल तेव्हापासून सर्वची काही परिस्थिती आहे ती पूर्णपणे पूर्वीसारखीच होणार आहे. ऑनलाईन शिक्षण हे भारतामध्ये स्वागतार्ह नाही किंवा ते शक्य सुद्धा नाही. सावंत, मग त्याच्यात एक छोटा पूरक मुद्दा बोला. मुंबई महानगरपालिका जर विद्यार्थ्यांना टॅब देऊ शकते तर प्राप्त परिस्थितीत ऑनलाईन शिक्षणाच्यासाठी ज्यांना यंत्र उपलब्ध नाही त्यांना यंत्र देणं राज्य सरकारला शक्य होतं. अगदी अतिशय बरोबर प्रश्न आपला आहे. मला आवडला, या प्रश्नाचं उत्तर सुद्धा द्यायला मला आवडेल. ज्याप्रमाणे मागच्या वेळेस आपलं मुंबई महानगरपालिकेने टॅब वाटले होते, त्या टॅब वाटण्यावरती सुद्धा अनेक आरोप नंतर केले गेले, ती गोष्ट वेगळी. परंतु त्यावेळेस कशी परिस्थिती होती?
मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका, जिच्याकडे दरवर्षी 45,000 करोडचं वसुली येते, तसेच 55,000 करोड त्यांचे पडलेले असतात बँकेत. परंतु इथे सध्या काय परिस्थिती झालेली आहे महाराष्ट्रामध्ये की आज महाराष्ट्र सरकारला हे सरकार कसं चालतं तर महाराष्ट्राच्या जनतेकडून वेगवेगळ्या मार्गाने कर रूपाने जो पैसा येतो तोच पैसा सरकार परत जनतेवरती खर्च करत असते. आणि यावेळेस गेल्या 8 महिन्यांपासून सर्व प्रकारचे मार्ग बंद झाल्यामुळे सरकारने जिथे जिथे अतिशय गरजेचं आहे, अतिशय जीवनावश्यक आहे अशा ठिकाणी पैसा जरूर खर्च केला, परंतु काही ठिकाणी असा फुकट पैसा वाटणं शक्य नव्हतं आम्हाला. पण त्यामुळे सरकारने यावेळेस त्याच वगैरे वाटण्याच्या भानगडीत पडली नाही. ज्या ज्या गोष्टी शक्य सरकारने कोरोना काळात त्रासदायक परिस्थिती सुद्धा यांना घोटाळे कळण्याकरिता अभूतपूर्व वाटते. आता काय सांगू त्यांना मी. अरुण सावंत साहेब, सरकारने कोरोना काळात परिस्थिती यांना घोटाळा करायचं असतं म्हणून हे अभूतपूर्व वाटतं. अरे काय सांगायचं तुम्हाला किती अभ्यास आहे मला माहित आहे, म्हणून तुम्ही अभूतपूर्व सांगताय ना. तिथे त्रासदायक परिस्थितीमध्ये लोकांमध्ये किती त्रास होतो त्याची कल्पना नाहीये तुम्हाला. त्याच्यामध्ये तुम्हाला अभूतपूर्व वाटतं कारण तुम्हाला घोटाळे करायचे, उगीच मोठ्या खरेदी करून त्याच्यामध्ये घोटाळे करायचे आहे. अरे तुम्ही सांगता 50,000 भारतीय जनता पण ते 50,000 करोडची एफडी कुठल्या कामाची बीएमसीची? अजून जरा लोकांना तुम्ही स्वास्थ्य सुविधा देऊ शकले नाही. आणखीन जरा लोकांना तुम्ही स्वास्थ्य सुविधा देऊ शकले नाही. भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक प्रयत्न 50,000 करोडची एफडी काल सुद्धा आयबीएन काय कामाची तुमची 50,000 सुद्धा हेच करत होते. दुसऱ्या ठिकाणी काय झालं त्याची चर्चेची गरज नाहीये. वायफळ गप्पा करायच्या आणि कुठल्या त्यांचा कामाची आवाज 50,000 दाबायचा. करोडाची तुमची एफडी हा अभ्यास आहे काय भारतीय जनता मुंबईच्या पार्टीचा? लोकांना स्वास्थ्य यंत्रणा करून देऊ शकले नाही. मग ठीक काय आहे, एक कामाची मिनिट. तुमची प्रेरणा ती प्रेरणा 50,000 होमराव अधिकृत करोडची प्रवक्ते FD. आहेत भारतीय जनता पार्टीच्या, त्यांना मुद्दा मांडायचा आहे. एक संधी त्यांच्यासाठी. प्रेरणाजी 30 सेकंद आहेत. अरुणजींना इथे बसलेले सगळे लोक हे भाजपचे प्रवक्ते वाटायला लागलेत. हे नाही, प्रेरणाजी आपल्याला माहित नाहीये. आपण या विषयावरती मला सल्ला देऊ. संजय ठाकूर कोण आहेत हे मी अतिशय उत्तमरित्या ओळखतो. तुम्ही तुमचा विषय आपल्याला बोलून माहित घेतलाय. नाहीये. मला माझा मुद्दा पूर्ण करू दे. नाही पण आपल्याला माहित नाहीये. तुम्ही मदिरालय सुरू संजय केला ठाकूर 5 विषय महिने. नाहीये. बरोबर आहे अरुण सावंत. आजच्या चर्चेचा अरुणजी. विषय संजय ठाकूर नाहीये. अरुणजी बोला. तुम्ही मदिरालय सुरू केलं 5 महिन्यांपूर्वी. हो मॅडम, आम्ही मदिरालय का चालू केलं याचा कधी अभ्यास केला का आपण? मदिरालय का चालू केलं याचा अभ्यास आहे का आपला? फेल्युअर गेलात. तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये फेल्युअर गेलात. तुम्ही एसटी कर्मचाऱ्यासोबत काय झालं ते बघितलं. तुम्ही आरोग्याची सुविधा देण्यामध्ये कसे फेल्युअर गेलात हेही तुम्ही नाही, बघितलं. भारतीय तुम्ही जनता मुंबई, पार्टीला आम्ही विदर्भ, सर्व गोष्टी मराठवाडा, केलेल्या पश्चिम असणार. महाराष्ट्र जे काय करते सध्या ते तुम्हाला भारतीय जनता महाराष्ट्राची पार्टीच करते. जनता दिसली नाही. सध्याचे मुख्यमंत्री काही करत नाहीये. की हे तुम्हाला सर्व करतात महाराष्ट्राचा फडणवीस. कुठलाही प्रश्न आजच्या दिवशी दिसत नाहीये. तुम्हाला आवाजच ऐकायचा नाहीये का? तुम्हाला प्रश्नच दिसत नाहीयेत का? 431 कोटी मुंबई महापालिकेकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे पडले होते. तुम्ही एका व्यक्तीसाठी तो 431 कोटी रुपयांचा निधी वापरला नाही. तो तुम्हाला दिसला नाही का? तुम्ही टाळस वाटायच्या गोष्टी आज बोलताय. मॅडम आपला त्या तुम्हाला निराशादायक आणि वायफळ वाटतात. मग 431 कोटी आरोग्यासाठी का नाही खर्च केले मॅडम हेच तरी तुम्हाला सांगू इच्छितो सहायता निधीतच पडून होते ना ते. या सरकारने कोणता पैसा कुठे खर्च केला याचा आधी आपण एक एक तुम्हाला गोष्ट घेऊन हजारो आणि मग कोटी बोला. निधी उपलब्ध करून दिला, पण तुम्ही 1 रुपयाचं पॅकेज महाराष्ट्राच्या जनतेसाठी दिलं नाही. तुम्ही मला आता या क्षणी या प्लॅटफॉर्म वरती सांगावं की तुम्ही 1 रुपयाचं पॅकेज महाराष्ट्रातल्या जनतेला दिलेलं आहे. त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी पैशाच्या गप्पा तुम्ही मारू नका. तुम्हाला विदर्भातल्या शेतकऱ्यांकडे बघायला वेळ नाहीये, पण तुमच्या मंत्र्यांच्या घराचं रिनोव्हेशन करण्यासाठी कोट्यवधींचा निधी खर्च करण्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे. ठीक आहे. तुम्ही आजच्या प्रेरणाजी दिवशी हा प्रेरणाजी प्रश्न वेळेची मर्यादा आहे. मी करते विषय आपला उपस्थित. शिक्षण, तुम्ही सांगा शाळा, 1 रुपया. पाल्य, पालक याच्यापासून भरकटता कामा नये. सरकारच्या संदर्भातली आरोपांची मालिका लांब असेल. शिक्षणाच्या संदर्भातला मुद्दा होता. आता चर्चेला अत्यंत कमी वेळ शेवटच्या टप्प्यातला उरलेला आहे. मला थेट संस्थाचालक या नात्यानं गजाननराव एकबोटेंना संधी द्यायची आहे. गजाननराव, तुम्ही 2 गोष्टी अशा सांगा की ज्या तात्काळ सरकारला करायला हव्यात कोरोना वाढत असताना. तात्काळ शासनाने एक धोरणात्मक निर्णय घ्यावा आणि 31 डिसेंबर पर्यंत कुठलेही शाळा महाविद्यालय ऑफलाईन सुरू करण्यात येऊ नये अशा प्रकारचं ते धोरणात्मक निर्णय घेऊन तो ताबडतोब प्रकट करावा. फार धोक्याची परिस्थिती आहे आणि समाजामध्ये अतिशय वातावरण बिघडलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी
की ऑनलाईन शिक्षण हा जरी पर्याय नसला तरी त्याच्याशिवाय आता दुसरं अल्टरनेटिव्ह आपल्याकडे नाहीये. ऑनलाईन शिक्षणाची पद्धत कशी सबळ करता येईल हे आपल्याला पाहिलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून 31 डिसेंबर पर्यंतचा प्रश्न नाहीये. तात्पुरता आपण मलमपट्टी करतोय. हे 3-4 महिने पुढचे टिकणार आहे करोनाचं संकट. तर हिरम कुलकर्णीने अतिशय जो मुद्दा सांगितला की आपण राज्य सरकारने थोडा पुढाकार घेऊन केंद्र सरकारला या ज्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा ज्या होणार आहेत आणि त्याच्यानंतर ज्या एंट्रन्स एक्झाम आहेत त्याच्यामध्ये एक काहीतरी सातत्यपूर्ण निर्णय संपूर्ण देशभर राबवण्याच्या दृष्टिकोनातून एक विनंती पत्र केंद्र सरकारला ताबडतोब लिहायला हवं. अगदी. आणि त्याच्यामध्ये दोन प्रामुख्याने मुद्दे आपल्याकडून शिक्षण आले. विषयक एक पहिला मुद्दा होता जो अरुण सावंतांनी त्याची आवर्जून दखल घ्यावी आणि राज्य सरकारपर्यंत पोहोचवावा की संपूर्ण राज्यभरामध्येच 31 डिसेंबर पर्यंत शाळा सुरू करू नका. दुसरा महत्वाचा मुद्दा यंदाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा या राष्ट्रीय पातळीवर पुढे ढकलता येतील का किंवा त्या संदर्भातलं एक सामायिक धोरण आखणं गरजेचं आहे. हेरंब कुलकर्णी, 2 मुद्दे तुमच्याकडून अपेक्षित करतो. शिक्षक आणि पाल्य अर्थात विद्यार्थी यांच्या संदर्भातले. कृपया वेळेची मर्यादा पाळा. हेरंब कुलकर्णी. येस, मला असं वाटतं की कोरोना काळात शाळा ह्या सातत्याने बंद होत जाणार आहेत हे बघता ऑफलाईनचा पर्याय लक्षात घेऊन स्वाध्याय पुस्तिका, स्वयं अध्ययन साहित्य मोठ्या प्रमाणावर शासनाने निर्माण करावं, त्याच्यावर खर्च करावा की जेणेकरून कोरोनामुळे काही वेळा शाळा जरी अचानक पुन्हा बंद पडल्या तरी अडचण येणार नाही. त्यामुळे स्वयं अध्ययन साहित्य आणि स्वाध्याय पुस्तिका या मोठ्या प्रमाणावर वितरित कराव्या. आणि दुसरी सूचना माझी अशी की 1 जानेवारी 2021 ते पुढचं जून 2022 असे जे 18 महिने आपल्या हातामध्ये मिळतील त्या 18 महिन्याचे 2 भाग करणं आपल्याला सहज शक्य आहे. आणि त्या 1.5 वर्षामध्ये 2 वर्षाचे पूर्ण वर्ष जर आपण बसू शकलो, कारण शाळा 220 दिवस चालतात तर 440 दिवस त्या 545 दिवसांतून काढणं आपल्याला सहज शक्य आहे. 9 महिन्याची अशी जर 2 शैक्षणिक वर्ष आपण करू शकलो तर फुलफ्लेश मुलं शिकू शकतील. आणि हा जो फार्स आहे किंवा 4 महिन्यातल्या 75 दिवसामध्ये पूर्ण अभ्यासक्रम उरकायचा, तर ही फसवणूक करण्यापेक्षा आपण व्हॅक्सिन येण्याची वाट पाहूया आणि जानेवारी फेब्रुवारीमध्ये एक पटकन छोटासा प्रश्न आहे पालकांच्यासाठी अत्यंत संवेदनशील असलेला मुद्दा शाळांच्या फीचा. त्या निमित्तानं अर्चना देशपांडे आपल्यासाठी 30 सेकंद. शाळांच्या फी वसुलीच्या संदर्भात राष्ट्रीय पातळीवर काय चर्चा चालू आहे तो आपल्याला माहिती असेल. राज्य पातळीवर धोरण काय असावं? राष्ट्रीय पातळीवरती तर पाल्यांच्या हिशोबाने आणि पालकांच्या दृष्टिकोनाने ते हे सुरू आहे की पालक म्हणून राहिले की आम्ही ऑनलाईन क्लासेस जे होत आहेत त्याचा आम्ही ट्युशन फी देऊ, पण जे बिल्डिंग मेंटेनन्स आहे, बिल्डिंग इलेक्ट्रिक आहे किंवा जे काही बिल्डिंगचा खर्च आहे किंवा ओव्हरऑल XYZ स्टेशनरी पासून सगळं ते आम्ही का द्यावं? जर आमची मुलं आमच्याच घरी राहून आमचंच इलेक्ट्रिसिटी वापरते, आमचंच मोबाईल वापरते, आमचंच नेट वापरते, ऑनलाईन शिक्षणाकडे आम्हाला त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आहे, तर का म्हणून आम्ही 70-70 हजार रुपये शाळेला द्यायची ना? आमचं म्हणणं हे आहे, आम्ही शिकवण देतोय मुलांना, आम्ही ऑनलाईन करायलाही तयार आहोत, मध्येच नेट पण चाललं जातं, सर्व गोष्टी आहेत. त्यातही शाळेचं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला पूर्ण पैसे द्या, नाही तर आम्ही तुमच्या मुलांचं शिक्षण मध्यंतरी थांबवून टाकतो. मध्यंतरी शिक्षण थांबवतात, मध्येच नोटीस पाठवतात की तुमच्या मुलांचं शिक्षण आम्ही ऑनलाईन बंद केलेलं आहे, जेव्हा की या सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्यांना पुरवल्या आहेत. इव्हन मागच्या वेळेला बच्चू कडू साहेबांना सुद्धा आम्ही नागपुरात बोलवून घेतलं या गोष्टीसाठी. ठीक आहे, पण काहीही त्यांच्याकडनं सुद्धा आम्हाला म्हणजे ज्या गोष्टी राज्य सरकारकडनं मिळायला पाहिजे त्या मिळतच नाहीयेत. ठीक आहे अर्चनाजी, वेळेची मर्यादा आहे, आपली भूमिका पोहोचली. संस्था चालक, शिक्षण तज्ज्ञ आणि पालक या तिघांच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षा आपल्या समोर आलेल्या आहेत. आपण ही त्या पलीकडे जाऊन एक अपेक्षा करूयात की आपल्या सोबत असलेले सत्ताधारी गटाचे प्रवक्ते ही सर्व भूमिका प्रत्यक्ष निर्णयकर्त्यांपर्यंत पोहोचवतील. लक्षवेधीमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र आपण पाहत रहा ताज्या बातम्यांसाठी फक्त जय महाराष्ट्र.